Okay, today we will start new topic, budgetary control. ओके, तुम्ही ऑलरेडी ऐकलं असेल बजेट, व्हॉट इज बजेट. ओके, आपण बजेट प्रिपेअर करतो कुठलाही नवीन युनिट आपण चालू करायचं असेल किंवा कुठलंही काम करायचं असेल तर आपण पहिल्यांदा बजेट प्रिपेअर करतो. ओके, आणि नंतर बजेटनुसार आपण काम करतो आणि नंतर मग आपण फायनली आपण ॲक्च्युअलशी आपण कंपेअर करतो ॲक्च्युअली की आपण जे बजेट जे प्रिपेअर केलेलं होतं ते फुलफिल झालं का, किंवा बजेट आपण जे प्रिपेअर केलेलं की त्याचा काय इफेक्ट झाला ते आपण कंपेअर करतो एकदम फायनली. ओके, तो सुद्धा टॉपिक आहे आपला नेक्स्ट, स्टँडर्ड कॉस्टिंग. ओके, त्याच्यामध्ये आपण बजेटेड फिगर्स आपण ॲक्च्युअलशी कंपेअर करून आपण व्हरायन्सेस फाइंड आउट करतो. ओके, तो लास्ट इयरला सुद्धा तुम्हाला टॉपिक होता स्टँडर्ड कॉस्टिंग. ओके, तर आपण इथे करंट टॉपिकमध्ये आपल्याला हाऊ टू प्रिपेअर बजेट आपण बघणार आहोत. बजेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे बजेट्स आहेत, ते कसे प्रिपेअर केले जातात ते आपण या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत. ओके, स्क्रीन विजिबल आहे ना तुम्हाला सर्वांना? ओके, थँक्यू. ओके, तर डेफिनेशन्स ऑफ बजेट आहे. ॲक्च्युली हे जास्त करण्याची गरज नाही. जसं बघितलं, बजेटरी कंट्रोल इम्प्लाइज द यूज ऑफ द वेरियस बजेट इन प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग. ओके, बजेटचे जे बजेट जो वर्ड आहे तो फ्रेंच वर्ड आहे ॲक्च्युली. या वर्डमधून तो ॲक्च्युली फ्रेंच वर्डचं मिनिंग, या वर्डचं मिनिंग आहे द पर्स इन विच फंड्स आर कलेक्टेड फॉर मीटिंग द अँटिसिपेटेड एक्सपेन्सेस. ओके, या वर्डपासून हे बजेट वर्ड ॲक्च्युली क्रिएट झालेलं आहे ॲक्च्युली. ओके, मे बी फिल इन द ब्लँक्स आणि मॅच द पेअर्समध्ये विचारू शकतात. खूप कमी चान्सेस आहेत पण तरीसुद्धा विचारू शकतात. ओके, नेक्स्ट डेफिनेशन मेन्शन केलेली आहे, CMAची डेफिनेशन मेन्शन केलेली आहे. ओके, नेक्स्ट एक आपण टेरीची एक डेफिनेशन फक्त रीड करूया. ओके, बजेटरी कंट्रोल इज अ प्रोसेस ऑफ कंपेअरिंग ॲक्च्युअल रिझल्ट with the corresponding budget data in order to approve accomplishment or to remedy differences by either adjusting the budget estimates or correcting the causes of the differences. The budget is a means and budgetary control is the end result. ओके, म्हणजे फायनली आपण बजेट आपण म्हणजे प्रिपेअर करणार आहोत आणि ते बजेट आपण प्रिपेअर केल्यानंतर आपण ते कंपेअर करणार आहोत ॲक्च्युअल फिगरशी, आणि कंपेअर केल्यानंतर आपण त्याच्यावरती काय ॲक्शन्स घेता येतील का ते आपण पाहणार आहोत. ओके, रेमेडी ॲक्शन्स आपण फाइंड आउट करणार, त्याचे कॉज अँड इफेक्ट आपण फाइंड आउट करणार आहोत. तर एक आहे बजेटरी कंट्रोल. ओके, नेक्स्ट आपल्या नीड अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ बजेटरी कंट्रोल. ओके, हा क्वेश्चन्स मला वाटतं एकदा दोनदा एक्झामला येऊन गेलेला आहे. तर इथे नीड्स अँड ऑब्जेक्टिव्जमध्ये प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, कंट्रोल अँड कम्युनिकेशन. ओके, हे 4 गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या आहेत. ओके, विदाऊट प्लॅनिंग तुमचं बजेट म्हणजे बजेट जे आहे ते आपण आपलं जे फ्युचर जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला करण्यासाठी आपण बजेट आपण प्रिपेअर करतो. ओके, नेक्स्ट बजेटरी कंट्रोल आपला कोऑर्डिनेट करायला, आपलं जे आपण जे वर्क करतो ते कोऑर्डिनेट करायला इझी जातं बजेटरी कंट्रोलमुळे. ओके, नेक्स्ट आहे कंट्रोल. ओके, कुठले आपण वर्क करतो आहे तर त्याचा कंट्रोल करायला, म्हणजे आपण ऑलरेडी आपण बजेट प्रिपेअर केल्यामुळे त्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑलरेडी आपल्याला माहिती असतात, त्यामुळे आपल्याला जे वर्क आपण करतो आहे किंवा जे आपण टास्क आपण करणार आहोत त्याचा आपल्याला ते कंट्रोल करायला आपल्याला इझी जाणार आहे. ओके, कारण आपण प्री डिटरमाइंड आपण केलेले असणार आहेत की ज्या गोष्टी आहेत त्यामुळे ते कंट्रोल करायला थोडंसं इझी जातं. आणि फायनली कम्युनिकेशन आहे इथे, की जी आपण पॉलिसीज आपण जी प्रिपेअर केली ती कम्युनिकेट करायला आपल्याला बजेटरी कंट्रोलमुळे इझी जाते. ओके, नेक्स्ट आहेत हे ॲडव्हान्टेजेस ऑफ बजेटरी कंट्रोल आहे. फॉर मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट, बजेटरी कंट्रोल यूज केल्यामुळे आपला प्रॉफिट आपला मॅक्झिमाइज होऊ शकतो. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. ओके, आपण बजेट प्रिपेअर केल्यामुळे आपल्याला फ्युचर इन्फॉर्मेशन आपण आधी कलेक्ट केलेली असते, ती इन्फॉर्मेशन आपल्याला यूज करायला अवेलेबल होते. नेक्स्ट कोऑर्डिनेशन करायला यूजफुल आहे. नेक्स्ट आहे रिव्हेल्स विकनेसेस. ओके, कधी ऑर्गनायझेशनचे कोणतेही विकनेसेस असतील ते फाइंड आउट करायला हेल्प होते आपल्याला. नेक्स्ट इन्सेंटिव्स टू एक्झिक्युटिव्ह. आता बजेटरी कंट्रोलमुळे एखाद्या आपण मॅनेजरवरती आपण टास्क आपण देऊ शकतो. एखाद्या मॅनेजरचा जे इन्सेंटिव्ज असतात ते आपण मॅनेजर्सचे इन्सेंटिव्ज आपण या बजेटमुळे आपण त्याला प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे आपण कधी
परचेस मॅनेजरला एखादा टास्क दिला असेल आणि त्यात जे आपण बजेट जे आपण स्टँडर्ड जे प्रिपेअर केलेलं असणार, जे बजेट आपण प्रिपेअर केलं असणार आहे त्याच्यापेक्षा कधी त्यांनी चांगलं काम केलं तर आपल्याला त्याला इन्सेंटिव्स देता येतील. ओके, अशा पद्धतीने एन्श्युअर द वर्किंग कॅपिटल. ओके, कॅश बजेट एक आहे. तर कॅश बजेट आपण प्रिपेअर केल्यामुळे आपल्या फ्युचरमध्ये कधी कॅश लागू शकते ते आपल्याला फाइंड आउट करता येतं आणि त्यामुळे आपल्याला वर्किंग कॅपिटल आपल्या इथे आपल्याला मेंटेन करतं. म्हणजे कॅश बजेटच असं नाही ॲक्च्युली, आपण कुठलंही जे बजेट आपण प्रिपेअर करतो, सेल्स बजेट, परचेस बजेट, प्रोडक्शन बजेट, त्यामुळे आपल्याला फ्युचरमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करण्याच्या गरज आहे त्याची आपल्याला ऑलरेडी आधीच माहिती असते. त्यामुळे आपण त्या पद्धतीने आपण वर्किंग कॅपिटलची आपण अवेलेबिलिटी आपण मेंटेन ठेवू शकतो. ओके, डेव्हलप द हॅबिट्स ऑफ थिंकिंग. ओके, टूल फॉर अकाउंटिंग रिस्पॉन्सिबिलिटी, बेसिस फॉर इंटरनल चेक. ओके, एकमेकाचं काम आपण चेक करू शकतो. नेक्स्ट, सिस्टीम ऑफ इन्सेंटिव्ज, डिलिगेशन ऑफ अथॉरिटी. ओके, एखाद्या पर्सनवरती जो मेन मॅनेजर असेल तो अथॉरिटी डिलिगेट्स करू शकतो या बजेट्समुळे. ओके, कॉस्ट कॉन्शियसनेस, आपल्याला आधीच कॉस्ट माहिती असल्यामुळे आपण म्हणजे किंवा आपण जे एक्सपेन्सेस असतील ते आपण अवॉइड करू शकतो, जे अननेसेसरी एक्सपेन्सेस असतील ते. नेक्स्ट, लिमिटेशन्स ऑफ बजेटरी कंट्रोल, इफेक्टिवनेस डाऊटफुल. कारण बजेट हे आपण एस्टिमेटेड आपण सर्व एस्टिमेट आहे, ते ॲक्युरेसी काय सांगता येत नाही, त्यामुळे तिथे ऑलरेडी सुरुवातीपासूनच डाऊटफुल आहे ते असं म्हणू शकतं. म्हणजे लिमिटेशन्समध्ये मेन्शन केलं आहे, पण हे जे लिमिटेशन जे मेन्शन केले ते कधी प्रॉपर बजेट प्रिपेअर केलं त्या सर्व लिमिटेशन्स आपण ओव्हरकम करू शकतो. ओके, रिजिडिटी, बजेट्स प्रिपेअर करणं, कारण की सर्व ॲझम्पशन्स आहे, फ्युचरमध्ये काय होईल ते सर्व ॲझम्पशन्सवरती डिपेंड आहे, त्यामुळे रिजिडिटी आहे. सपोर्ट ऑफ पर्सनल, आता बजेट म्हटलं तर फक्त त्याच्यापासून ॲक्च्युअल आउटपुट जे आहे त्याच्यापासून म्हणजे कुठलंही असं ॲक्च्युअल आउटपुट येत नाही आहे, किंवा ते आपण फक्त एस्टिमेटेड आपण फिगर्स मेन्शन करतो किंवा एस्टिमेट आपण फक्त फाइंड आउट करतो आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेस जे वर्कर्स असतात ते एवढे इंटरेस्टेड नसतात त्याच्यामध्ये. ओके, त्यामुळे ते लिमिटेशन्समध्ये मेन्शन केले. कॉस्टली आहे, कधी स्मॉल ऑर्गनायझेशन असेल तर त्यांना डिफिकल्ट होतं की बजेट प्रिपेअर करणं, त्यानुसार वर्क करणं. ओके, पण बिग ऑर्गनायझेशनमध्ये मोस्टली ते प्रिपेअर केलं, पण ते कॉस्टली आहे कारण की ते एक्स्ट्रा आपल्याला वर्क आहे. ओके, लुकवॉर्म ह्युमन एफर्ट्स. ओके, हे सुद्धा तसं मेन्शन केलं की एक एन्थुझियास्टिक नाही आहेत ॲक्च्युली वर्कर्स किंवा जे एक्झिक्युटिव्स असतात ते काम करायला या बजेट्स प्रिपेअर करणं किंवा ते फॉलो करणं एन्थुझियास्टिक नसतात. ओके, नेक्स्ट, अपोजिशन बाय द एम्प्लॉई, तो सेमच पॉईंट आहे ॲक्च्युली की एम्प्लॉईज आहेत ते तेवढे इंटरेस्टेड नसतात. ओके, नेक्स्ट मेन्शन केले टाईप्स ऑफ बजेट. तुम्हाला ॲक्च्युली या प्रत्येक बजेट्सवरती प्रॉब्लेम्स येऊ शकतात. फंक्शनल बजेट्स आहे, नेक्स्ट आहे मास्टर बजेट. ओके, मास्टर बजेट हे ॲक्च्युली समरी आहे सर्व फंक्शनल बजेटची. ओके, आणि फंक्शनल बजेटमध्ये मेन जो बजेट आहे तो तुमचा आहे सेल्स बजेट. ओके, बेसिक बजेट म्हणाल की स्टार्टिंगला आपण कुठलं बजेट आपण प्रिपेअर करणार, जे आपण लास्ट ॲक्टिव्हिटी करणार ते आपण फर्स्ट आपण बजेट प्रिपेअर करणार. लास्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे आपली सेल्स ही आपली लास्ट ॲक्टिव्हिटी झाली. आपले स्टार्टिंग पॉईंट आपण रॉ मटेरियल परचेस करण्यापासून आपण कुठलीही गोष्ट आपण स्टार्ट करतो, रॉ मटेरियल परचेस करणं, मग त्याच्यावर प्रोडक्शन करणं आणि फायनली आपण सेल करतो. पण बजेट प्रिपेअर करताना रिव्हर्स वेनी जावं लागतं, जी लास्ट ॲक्टिव्हिटी आहे ती आपण फर्स्ट करतो. त्यामुळे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट बजेट आहे किंवा फर्स्ट बजेट आपण कुठला प्रिपेअर करणार तर सेल्स बजेट. ओके, कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम जर दिलेला असेल ना तर तुम्हाला सेल्सची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असणार आहे. कधी अदर बजेट सांगितले असेल आणि सेल्स बजेट असेल तर आपल्याला सेल्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तिथे. ओके, नेक्स्ट प्रोडक्शन बजेट आहे, प्रोडक्शन कॉस्ट बजेट आहे, परचेस बजेट, प्लांट युटिलायझेशन बजेट आणि कॅश बजेट. ओके, तर त्यातले हे जे 2-3 बजेट्स आहेत ते पहिले 4 बजेट आणि शेवटचं कॅश बजेट. कॅश बजेट मॅक्झिमम वेळेस विचारला जातो. ओके, तर आता आपण डायरेक्टली ॲक्च्युली बजेट एक प्रॉब्लेम्स आपण बघूया. मेन मी तुम्हाला आपण आज स्टार्ट करतो आहे कॅश बजेटपासून स्टार्ट करतो. हा फॉर्मॅट आहे कॅश बजेटचा. ओके, कॅश बजेट प्रिपेअर करण्यासाठी हा फॉर्मॅट यूज होणार आहे. ज्या पिरियडचं आपल्याला प्रिपेअर करायचं आहे तेवढे पिरियड इथे मेन्शन होईल. इथे मंथ्स मेन्शन केलेले आहेत. ओके, तर ज्या मंथचा किंवा ज्या क्वार्टरचा किंवा ज्या हाफ इयरचा आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं असणार आहे तर तेवढे इथे मंथ्स किंवा पिरियड मेन्शन होईल. पर्टिक्युलर कॉलममध्ये मेन्शन करताना ओपनिंग बॅलन्स, कॅशचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला स्टार्टिंगला मेन्शन करायचं आहे. ओके, नेक्स्ट रिसिप्ट मेन्शन करायचे आहेत, जे इन्कम होणार आहे ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. ओके, रिसिप्ट ॲड होतील. ओके, आणि पेमेंट्स आपले लेस होतील. पेमेंट लेस केल्यानंतर आपल्याला फायनली आपला क्लोजिंग बॅलन्स आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, दिस इज द फॉर्मॅट ऑफ बजेट. ओके, कॅश बजेट.
आणि हे जे क्लोजिंग बॅलन्स असणार आहे, हा जो क्लोजिंग बॅलन्स इथे असणार आहे तोच नेक्स्ट मंथचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. म्हणजे जुलैचा क्लोजिंग बॅलन्स तो ऑगस्टचा ओपनिंग बॅलन्स, ऑगस्टचा क्लोजिंग बॅलन्स तो सप्टेंबरचा ओपनिंग बॅलन्स. या पद्धतीने आपल्याला बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी मी ॲड केलेल्या नाही आहेत. जर डिफिकल्ट जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲक्च्युली असतात. काही प्रॉब्लेममध्ये मिनिमम अमाऊंट आपल्याला मेंटेन करायला सांगतात. म्हणजे मिनिमम कॅश अमाऊंट किंवा कॅशचा बॅलन्स असतो तो मिनिमम मेंटेन करायला सांगतात. म्हणजे 10,000, 5,000, 15,000 ते आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. आणि त्याच्यावरती आपल्याला सांगतात की तुम्ही कधी बॅलन्स कधी मेंटेन होत नसेल तर लोनची अरेंजमेंट करा. ओके. आणि कधी बॅलन्स कधी जास्त होत असेल तर तो रिफंड करा, की तो लोन रिफंड करा पर्टिक्युलर पिरियडमध्ये, आणि त्या लोनवरती इंटरेस्ट प्रोव्हाइड केला असतो. अशा पद्धतीचा कधी प्रॉब्लेम असेल तर आपल्याला अजून काही कॉलम्स आपल्याला इथे ॲड करावे लागतात. हा क्लोजिंग बॅलन्सच्या ऐवजी इथे आपण मेन्शन करणार कॅश बॅलन्स आपण मेन्शन करणार. त्याच्यानंतर मग इथे मेन्शन करणार लोन टेकन, नेक्स्ट मेन्शन करणार इंटरेस्ट ऑन लोन, नेक्स्ट मेन्शन करणार लोन रिफंड. ओके. आणि फायनली आपण कॅश क्लोजिंग बॅलन्स. अशा पद्धतीने इथे कॅशचा क्लोजिंग बॅलन्स जो आपल्याला मेंटेन ठेवायचा तो कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला इथे मेन्शन होईल. ओके. पण मी एक सिम्पल प्रॉब्लेमसाठी हे प्रिपेअर केलेलं आहे. ओके. किंवा हे मग कॉलम आपले ॲड होऊ हे आपले रोज अजून ॲड होऊ शकतील. कोणते कोणते? कधी त्यांनी कधी मेन्शन केलं की कॅश बॅलन्स मिनिमम मेंटेन करा, 10,000 रुपीज कॅश बॅलन्स मेंटेन करा. ओके. असं कधी मेन्शन केलं तर आपल्याला काय करायला लागेल, क्लोजिंग बॅलन्स जो फाइंड आउट होईल, क्लोजिंग बॅलन्स नाही ॲक्च्युली हा क्लोजिंग बॅलन्स असणार आहे 10,000. ओके. प्रत्येक वेळेस आपला 10,000 आपल्याला क्लोजिंग बॅलन्स 10,000 आहे, मिनिमम 10,000 आपल्याला मेंटेन करायला सांगितलेलं आहे. ओके. तर 10,000चे जास्त बॅलन्स असेल तर आपला होईल, आपण मेंटेन करू शकतो. पण त्याच्यापेक्षा कधी कमी होत असेल तर आपल्याला इथे मग लोन अरेंज करायला लागेल. ओके. कधी हा बॅलन्स कधी इथला जो बॅलन्स आहे तो कधी कमी होत असेल, ओके, तर आपल्याला लोन आपण अरेंज करणार आहोत. आणि त्या लोनवरती आपल्याला इंटरेस्ट असेल तर इंटरेस्टसुद्धा कॅल्क्युलेशन असतं. कॅशचा बॅलन्स कधी एक्सेस होत असेल तर आपल्याला ते रिफंड करायचं आहे. आणि फायनली आपल्याला बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. असं ॲक्च्युली डिफिकल्ट कधी प्रॉब्लेम असेल तर त्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स म्हणजे त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड करू शकतात. पण मी स्टार्टिंगला एक सिम्पल प्रॉब्लेम आपण घेतो आहे कॅश बजेटचा. ओके. ओके. कॅश बजेट खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. कॅश बजेट म्हणजे बजेटरी कंट्रोलमध्ये कॅश बजेट तुम्ही कधी मॅक्झिमम कधी क्वेश्चन पेपर बघितलं तर कॅश बजेट तुम्हाला विचारलेला दिसेल. ओके. मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये म्हणजे ते फंक्शनल बजेटसुद्धा विचारतात, पण कॅश बजेट तर मॅक्झिमम क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला दिसेल का कॅश बजेट विचारलेलंच आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे आणि एकदम सिम्पल आहे. एकदम सिम्पल म्हणजे या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फक्त त्या गोष्टी फक्त मेन्शन करायच्यात. ओके. जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती आपल्याला फक्त प्रॉपर आपल्याला इंटरप्रिट करायची आणि ते कॅल्क्युलेशन थोडंफार करावं लागेल. ओके. थोडंफार म्हणजे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला किती अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होणार आहे किंवा किती अमाऊंट आपण पेमेंट करणार आहे त्या पर्टिक्युलर मंथमध्ये किंवा त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. तर आता आपण प्रॉब्लेम रीड करूया आणि यातल्या कुठल्या गोष्टी कुठे मेन्शन होतील ते आपण रीड करतानाच आपण डिस्कस करूया. ओके. प्रिपेअर कॅश बजेट फॉर द 3 months एंडेड 30 September 2018. आता 3 months एंडेड सांगितलेलं, आपल्या जेवढ्या मंथ्स विचारल्या तेवढ्याच मंथ्स आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरला एंडिंग सांगितले 3 months म्हणून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. ओके. 3 monthsचं आपण प्रिपेअर करणार आहोत कॅश बजेट. ओके. नेक्स्ट कॅश अँड बँक बॅलन्स ऑन 1 July 2018 ₹25,000. ओके. हा ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केला म्हणजे जुलैचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केला 25,000. ओके. जुलैचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला 25,000 आपल्याला प्रोव्हाइड केला, तो आपण ओपनिंग बॅलन्समध्ये मेन्शन करणार. जुलै अंडर मेन्शन होईल 25,000. ओके. नेक्स्ट आहे सॅलरीज अँड वेजेस एस्टिमेटेड मंथली ₹10,000. आता त्यांनी एवढे आपल्या इन्फॉर्मेशन दिले की सॅलरी आणि वेजेस 10,000 रुपीज मंथली होणार आहेत ॲक्च्युली, पण ते अजून कन्फर्म सांगितलं नाही की कधी पेड केलेत. कधी त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन कधी पुढे दिलेली असेल तर त्यानुसार ते चेंजेस होतील. अदरवाईज आपण 10,000 रुपीज पर मंथ आपण पेमेंट आपण शो करणार आहोत सॅलरी अँड वेजेसचं. ओके. नेक्स्ट मेन्शन केलं इंटरेस्ट पेएबल इन ऑगस्ट 2018. हा आता ऑगस्ट 2018मध्ये 5,000 रुपीजचा इंटरेस्ट शो दाखवायचा आहे, इंटरेस्ट पेएबल दाखवायचा आहे. म्हणून आपण पेमेंटमध्ये आपण मेन्शन करणार आहोत इंटरेस्ट पेड किंवा इंटरेस्ट पेड. ओके. इंटरेस्ट पेड, पेएबल म्हणजेच पेड. ऑगस्टमध्ये आपल्याला पेड करायचं 5,000 रुपीज. ओके. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक जे इन्कम होणार आहे ते रिसिप्टमध्ये मेन्शन होईल, एक्सपेन्सेस होणार आहेत आपण जे पेमेंट करणार आहोत ते पेमेंटमध्ये मेन्शन होईल. ओके. इथे पेमेंटची टोटल होईल, इथे रिसिप्टची टोटल होईल. ओके. ओपनिंग बॅलन्स प्लस रिसिप्ट मायनस पेमेंट इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स आपल्याला फाइंड आउट होईल. ओके. नेक्स्ट काय एस्टिमेटेड इन्फॉर्मेशन काही आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे.
कॅश सेल्स प्रोव्हाइड केला. तर कॅश सेल्स म्हटलं तर ज्या महिन्यामध्ये कॅश सेल्स होणार आहे त्याच महिन्यामध्ये आपल्याला अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होणार आहे. ओके, फर्स्ट थिंग जेव्हा जेव्हा कॅश सेल्स मेन्शन केले, कॅश सेल्स म्हणजे तुम्ही काय सेल केले आणि तुम्हाला अमाऊंट रिसिव्ड झाले, त्यामुळे ज्या महिन्यामध्ये जी इन्फॉर्मेशन मेन्शन केली, म्हणजे जुलैमध्ये 1,40,000ची कॅश सेल्स आहेत. ओके, तर ॲज इट इज कॅश सेल्स मेन्शन होईल, रिसिप्टमध्ये मेन्शन होईल कॅश सेल्स, आणि ते आपण ॲज इट इज आपण त्याच महिन्यामध्ये मेन्शन करणार आहोत. ओके, नेक्स्ट मेन्शन केलं आहे क्रेडिट सेल्स. आता क्रेडिट सेल्स झाले तर सेल्सची इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या बजेटमध्ये काय सेल्सची इन्फॉर्मेशन मेन्शन करायची नाही, तर आपल्याला कसली इन्फॉर्मेशन मेन्शन करायची, कॅशची इन्फॉर्मेशन मेन्शन करायची. म्हणजे कॅश रिसिप्ट असेल तर तेव्हाच आपण ती इन्फॉर्मेशन आपण मेन्शन करणार आहोत. सेल्स झाले म्हणजे काय आपला कॅश रिसिव्ड झालेलं नाही आहे, कारण क्रेडिट सेल्स आहेत ते, आपण ते क्रेडिट बेसिसने गुड सोल्ड केले. त्याचं आता किती पिरियड त्यांना क्रेडिट प्रोव्हाइड केलेलं आहे डेटर्सला, त्यानुसार ते डिपेंड करतं की आपल्याला कधी अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. तर त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला वर्किंग नोटमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेली असेल, वर्किंग नोट ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असेल. त्यावरून आपल्याला कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपल्याला फाइंड आउट करायला लागतील. त्यामुळे कलेक्शन फ्रॉम डेटर्स एक रिसिप्ट आहे, पण त्या रिसिप्ट आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल जी इन्फॉर्मेशन दिली आहे त्यानुसार. ओके, नेक्स्ट बघा पर्चेसेस प्रोव्हाइड केला. आता हे पर्चेसेस कोणते ते मेन्शन केलेलं नाही आहे, कॅश पर्चेसेस आहेत का क्रेडिट पर्चेसेस आहेत, तर त्याची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला पुढे दिलेली असेल. कधी पर्चेसेस कधी कॅश पर्चेसेस असतील तर डायरेक्टली जी अमाऊंट ज्या महिन्यामध्ये आपण परचेस केलेले आहेत ती अमाऊंट ॲज इट इज मेन्शन होईल त्या महिन्यामध्ये. अदरवाईज आपल्याला काय करायला लागेल, त्या पर्चेसेस कोणत्या मंथमध्ये ते आपल्याला पेमेंट करायचे त्यानुसार आपण ते डिस्ट्रीब्यूट करणार. म्हणजे कधी क्रेडिट पर्चेसेस असतील तर आपण क्रेडिटर्सला कधी पेमेंट करणार, ज्या महिन्यामध्ये आपण पेमेंट करणार त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली असेल की 2 मंथ्स क्रेडिट आहे, 3 मंथ्स क्रेडिट आहे, 1.5 मंथ क्रेडिट आहे. क्रेडिट पिरियड आपल्याला प्रोव्हाइड केलेला असेल प्रॉब्लेममध्ये. ओके, त्या क्रेडिट पिरियडनुसार आपल्याला कधी पेमेंट करायचं ते आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. जेव्हा आपण पेमेंट करणार आहोत तेव्हाची आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या त्या मंथ्समध्ये आपल्याला मेन्शन करायची. ओके, नेक्स्ट अदर एक्सपेन्सेस मेन्शन केलेले आहेत. ओके, हे अदर एक्सपेन्सेससुद्धा कधी इन्फॉर्मेशन दिली असेल लॅग इन पेमेंट तर आपल्याला ते मेन्शन करायचे. अदरवाईज आपण ज्या महिन्यामध्ये एक्सपेन्सेस शो केले त्याच महिन्यामध्ये आपण पेमेंट दाखवणार आहोत. ओके, आता पुढे ॲडजस्टमेंट रीड करूया. क्रेडिट सेल्स आर कलेक्टेड 50% इन द मंथ सेल, 50% इन द मंथ सेल्स आर मेड. ओके, म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपण सेल केले त्याच महिन्यामध्ये 50% अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होणार आहे. अँड 50% इन द मंथ फॉलोइंग. ओके, म्हणजे ज्या महिन्यामध्ये सेल्स होणार आहे त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला 50% मिळणार आहे. ओके, नेक्स्ट पुढे मेन्शन केले कलेक्शन्स फ्रॉम क्रेडिट सेल्स आर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट इफ पेमेंट इज रिसिव्ड ड्युरिंग द मंथ ऑफ सेल्स. ॲक्च्युली इथे रॉंगली इथे पर्चेसेस मेन्शन झाले, ड्युरिंग द मंथ ऑफ सेल्स. ओके, ज्या महिन्यामध्ये सेल्स होणार आहे त्याच महिन्यामध्ये कधी आपल्याला कधी अमाऊंट रिसिव्ड झाली तर आपल्याला 5% डिस्काउंट शो करायचं आहे. ओके, 5% आपल्याला डिस्काउंट द्यायचा आहे डेटर्सला. अँड 2.5% इफ द पेमेंट इज रिसिव्ड इन द फॉलोइंग मंथ. म्हणजे नेक्स्ट कधी मंथमध्ये कधी आपला पेमेंट रिसिव्ड झालं तर आपल्याला 2.5% आपल्याला डिस्काउंट आपल्याला शो करायचं आहे. म्हणजे डिस्काउंट आपल्याला कंपल्सरी द्यायचं आहे क्रेडिट सेल्सला. त्यातला 50% डिस्काउंट कधी करंट मंथमध्ये कधी आपल्याला अमाऊंट रिसिव्ड झाली तर आपल्याला 5% डिस्काउंट, आणि नेक्स्ट मंथमध्ये अमाऊंट रिसिव्ड झाली तर 2.5% डिस्काउंट आपल्याला शो करायचं आहे. नेक्स्ट पुढे इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. क्रेडिटर्स आर पेड आयदर ऑन प्राउंट और 30 डेज बेसिस. ओके, आता क्रेडिटरची इन्फॉर्मेशन आयदर ऑन प्राउंट म्हणजे कॅश पर्चेसेस आहेत, और 30 डेज बेसिस म्हणजे कधी क्रेडिट पर्चेसेस असतील तर 30 डेज बेसिस म्हणजे करंट मंथची जे पर्चेसेस आहेत ते आपल्या नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला त्याची अमाऊंट पे करायचे. आता 30 डेज म्हटलं तर आता आपल्याला इथे हे प्रिपेअर करताना आपल्याला असं काय सांगू शकत नाही, आपण डेजनुसार आपण फाइंड आउट करत नाही आहोत. आपण इथे जे इन्फॉर्मेशन आपण फाइंड आउट करतो ते मंथनुसार. त्यामुळे समजा कधी 1 जुलैला कधी परचेसेस आपण केलेले असतील, ओके, 1 जुलैला कधी परचेसेस कधी केलेले असतील तर त्याची अमाऊंट आपल्याला ॲक्च्युली करंट मंथमध्येच रिसिव्ड होईल. ओके, 30 जुलैलाच आपल्याला ती अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होईल. पण आपण असं काय आपण ॲझ्युम नाही करू शकत की 1 जुलैलाच परचेसेस झालेले आहेत म्हणून. आपल्याला 30 डेज मेन्शन केलं तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, 30 डेज म्हटलं तर नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला ती अमाऊंट रिसिव्ड होईल असं आपल्याला ॲझ्युम करायचं. म्हणजे कधी 3 जुलैला कधी अमाऊंट कधी आपण परचेसेस कधी केलेत, 3 जुलैला कधी आपण कधी परचेसेस केले तर आपल्याला त्याची अमाऊंट आपल्याला कधी मिळणार आहे, 3 ऑगस्टला आपल्याला मिळणार आहे, म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये मिळणार आहे. ओके, नेक्स्ट मंथमध्ये अमाऊंट मिळणार आहे. त्यामुळे आपण लॅग इन पेमेंट ऑफ जे एक्सपेन्स लॅग इन पेमेंट ऑफ क्रेडिटर्स आहे ते आपल्याला म्हणजे पेमेंट टू क्रेडिटर्स आपल्या 30 डेजचा आपल्याला पिरियड आपल्याला मेन्शन करायचं. म्हणजे 1 मंथ आपला क्रेडिट पिरियड आहे असं आपल्याला शो करायचं आहे. 1 मंथ क्रेडिट पिरियड म्हणजे करंट मंथचे जे परचेसेस आहेत त्याची अमाऊंट आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला पे करायचे. ओके, करंट मंथची जी अमाऊंट आहे ती आपल्याला नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला पे करायची.
ओके. आणि पुढे अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इट इज एस्टिमेटेड दॅट 10% ऑफ क्रेडिटर्स आर इन प्राऊंड कॅटेगरी. ओके. तर 10% आपल्या कॅश परचेसेस आहेत आणि रिमेनिंग 90% आपले क्रेडिट परचेसेस आहेत. ओके. तर याच्यासाठी आपल्याला वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करायची. वर्किंग नोट कशी प्रिपेअर करायची तेच इम्पॉर्टंट आहे. त्याचवरती आपल्याला मेन ॲक्च्युली आहे की कॅल्क्युलेशन आपण कसं करतो आहे. ओके. तर आता बघा, इंटरेस्ट पेबल रिलेटेड कुठे बाकीची इन्फॉर्मेशन काहीच दिलेलं नाही आहे. सॅलरी अँड वेजेस रिलेटेड आपल्याला कुठलीही इन्फॉर्मेशन दिलेलं नाही आहे ॲडजस्टमेंटमध्ये. त्यामुळे ज्या मंथमध्ये आहे त्याच मंथमध्ये आपण ते पेमेंट म्हणून शो करणार आहोत. अदर एक्सपेन्सेस रिलेटेड सुद्धा कुठलीही इन्फॉर्मेशन आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. त्यामुळे ती सुद्धा आपण इन्फॉर्मेशन आपण ॲज इट इज ज्या मंथ म्हणजे जुलैमध्ये 20,000 आहेत अदर एक्सपेन्सेस, तर आपण पेमेंटसुद्धा 20,000 आपण शो करणार आहोत. कारण लॅग इन पेमेंट ऑफ एक्सपेन्सेस आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजे किती महिन्यानंतर आपण पेमेंट करणार आहोत किंवा ते आउटस्टँडिंग आहेत का कसे आहेत ते आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही. त्यामुळे आपलं ॲझम्पशन काय असणार आहे का एक्सपेन्सेस ज्या महिन्यामध्ये होणार आहे त्याच महिन्यामध्ये आपण पेमेंट करणार आहोत. ओके. त्यामुळे हे सुद्धा सॅलरी अँड वेजेस आपल्या पेमेंट आपण शो करणार आहोत. सॅलरी अँड वेजेस सॅलरी अँड वेजेस आपल्याला 10,000 पर मंथ सांगितलेलं आहे. त्यामुळे 10,000 ओके. आपण डिस्कस केलेलं होतं की प्रॉब्लेम आपण पूर्ण रीड केलेला होता. ओके. तर आता आपण पुढे बघूया. ॲक्च्युली आपण प्रॉब्लेममध्ये काही गोष्टी आपण सोल्युशनमध्ये मेन्शनसुद्धा केलेल्या होत्या. ओके. दिस इज द फॉर्मॅट ऑफ, मी पुन्हा एकदा फक्त रिवाईज करतो, दिस इज फॉर्मॅट ऑफ कॅश बजेट. ओके. फॉर्मॅटमध्ये इम्पॉर्टंट आहे ओपनिंग बॅलन्स, सर्वात वरती आपण मेन्शन करणार. नेक्स्ट वी विल मेन्शन रिसिप्ट्स. ओके. नेक्स्ट आपण मेन्शन करणार टोटल रिसिट. या रिसिट जेवढ्या येतील तेवढ्यांची आपण टोटल इथे करणार आहोत. नेक्स्ट आपण पेमेंट लेस करणार आहोत. तर पेमेंट जेवढ्या होतील तेवढे आपण मेन्शन करणार आहोत आणि टोटल पेमेंट करणार आहोत. ओके. कधी तुम्ही कोडिंग केलं तरी सुद्धा चालू शकेल. ए बी ओके सी ओके आणि फायनली डी फाइंड आउट होईल. तर ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स आपल्याला फाइंड आउट होईल. ओके. आणि जो क्लोजिंग बॅलन्स असणार आहे करंट मंथचा, हा जो क्लोजिंग बॅलन्स असणार आहे तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. ओके. म्हणजे हा जो क्लोजिंग बॅलन्स इथे आपण जो फाइंड आउट करू जुलैचा, तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. ऑगस्टचा जो क्लोजिंग बॅलन्स येईल तो सप्टेंबरचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. ओके. आणि कॅल्क्युलेशन करताना इथे 25,000 प्लस टोटल रिसिट मायनस टोटल पेमेंट इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स. हा क्लोजिंग बॅलन्स पुन्हा आपला कॅरी फॉरवर्ड होईल ऑगस्टला. पुन्हा ऑगस्टला ओपनिंग बॅलन्स प्लस रिसिट मायनस पेमेंट इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स. नेक्स्ट परत पेमेंट आपल्याला क्लोजिंग बॅलन्स आपला परत ट्रान्सफर होईल सप्टेंबरला. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो आहे प्रॉब्लेम. आपण ऑलरेडी प्रॉब्लेम आपण रीड केलेला आहे पूर्ण. ओके. काही गोष्टी आपण त्यातल्या आपण मेन्शनसुद्धा केल्या सोल्युशनमध्ये. ओके. तर ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केला होता 25,000. ओके. तो आपण डायरेक्टली आपण ट्रान्सफर केलेला आहे ओपनिंग बॅलन्स ऑफ 1 जुलै 2018. तर जुलै मंथचा ओपनिंग बॅलन्स होता म्हणून जुलैला आपण ट्रान्सफर केलेला आहे. ओके. नेक्स्ट आपण अजून एक गोष्ट आपण मेन्शन केली, इंटरेस्ट पेड. हे जे इंटरेस्ट पेड होतं ते सुद्धा आपण मेन्शन केलं. इंटरेस्ट पेड इन ऑगस्ट आहे म्हणून आपण ऑगस्टमध्ये आपण शो केलं पेमेंट साईडला इंटरेस्ट पेड 5,000. ओके. नेक्स्ट अजून एक गोष्ट होती, सॅलरी अँड वेजेस एस्टिमेटेड मंथली रुपीज 10,000 अँड दे हॅव नॉट प्रोव्हाइडेड एनी इन्फॉर्मेशन अबाउट सॅलरी अँड वेजेस इन ॲडजस्टमेंट. दॅट्स वाय वी ॲज्युम दॅट सॅलरी अँड वेजेस पेड इन द सेम मंथ. ओके. त्यामुळे आपण ते सेम मंथला आपण म्हणजे ऑगस्टपासून आपल्या पेड जुलैपासून मंथली बेसिस सांगितलेलं आहे 10,000 रुपीज. त्यामुळे आपला मंथ आपला चालू होते जुलैपासून, म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये 10,000 रुपीज पेमेंट होईल. ओके. त्यामुळे फर्स्ट मंथला आपला पेमेंट होणार आहे 10,000, सेकंड मंथला होणार आहे 10,000 आणि थर्ड मंथला सुद्धा पेमेंट होणार आहे 10,000 रुपीज. त्यामुळे पेमेंटमध्ये आपण 10,000 रुपीज आपण मेन्शन केले सॅलरी अँड वेजेससाठी. ओके. नेक्स्ट इंटरेस्ट पेएबल आपण ऑलरेडी इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली आहे. ओके. नेक्स्ट क्रेडिट सेल्सबद्दल आपली ही इन्फॉर्मेशन दिली आहे. सर्व सेल्स आणि क्रेडिटर्सबद्दल इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केलेली आहे. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मेन्शन करून घेऊया, नंतर मग आपण सेल्स आपण फाइंड आउट करूया. ओके. म्हणजे कलेक्शन हां सॅलरी अँड वेजेस ते तीनही मंथ मध्ये घेतलं ते समजलं नाही सर. ऍक्च्युली काय झालं, तुम्ही एक्सप्लेन करत होता पण आवाज खूप ओके. जास्त मोठा होता त्यामुळे कळलं नाही सर. ओके. सॅलरी अँड वेजेस त्यांनी मेन्शन केलेले वेजेस एस्टिमेटेड मंथली रुपीज 10,000. ओके. मंथली 10,000 मेन्शन केलेलं आहे. आता काही वेळेस काय करतात, मग इथे मंथली 10,000 मेन्शन करतात आणि नेक्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात की लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस और सॅलरी और आउटस्टँडिंग वेजेस और सॅलरी, असं प्रॉब्लेममध्ये सोल्युशन ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला मेन्शन करतात की 1 मंथ लॅग इन पेमेंट आहे किंवा हाफ मंथ लॅग इन पेमेंट आहे. लॅग इन पेमेंट म्हणजे आउटस्टँडिंग पिरियड किती येतो. तर तसा काय कुठलाही पिरियड आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये कुठलाही पिरियड आपल्याला प्रोव्हाइड केलेला नाही आहे. त्यामुळे आता आपला ॲझम्पशन काय किंवा आपल्याला असं सांगते प्रॉब्लेम की सॅलरी अँड वेजेस ज्या मंथमध्ये आपल्याला आहे त्याच महिन्यामध्ये आपण पेमेंट केलेलं आहे.
ओके, ज्या महिन्यामध्ये इन्कर झालेलं आहे त्याच महिन्यामध्ये आपण पेमेंट केलं असा आपला प्रॉब्लेम आता सांगतो. त्यामुळे आता मंथली पेमेंट करणार आहोत. सॅलरी अँड वेजेस मंथली आहेत 10,000 रुपीज. आपण 3 महिन्याचा आपण प्रिपेअर करतो आहे. आपण 3 महिन्याचा आपण प्रिपेअर करतो आहे कॅश बजेट. ओके, तर प्रत्येक महिन्यामध्ये आपण 10,000 रुपीज आपण पेमेंट करणार आहोत. ते जरी आपलं त्यांनी मेन्शन केलेलं इथे फक्त मंथली मेन्शन. मंथली म्हणजे काय, जेवढ्या महिन्याचा आपण पिरियडचा आपण कॅश बजेट आपण प्रिपेअर करणार आहोत. आता आपण फक्त सप्टेंबरमध्ये मेन्शन करतो आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असतं तर तिथे सुद्धा आपण 10,000 मेन्शन केले असते. कारण मंथली पेमेंट आहे. ज्या महिन्यामध्ये आपले ते एक्सपेन्सेस आपल्याला पे करायचे त्याच महिन्यामध्ये आपण पेमेंट केलेलं आहे. ओके, त्यामुळे 10,000 रुपीज ईच मंथ आपण मेन्शन केलेलं आहे. पण जे इंटरेस्ट पेएबल जे मेन्शन केले जो सेकंड पॉईंट तर त्यामुळे तुम्हाला असं वाटायचं इथे मेन्शन केलं फक्त ऑगस्टमध्ये पे केलं आहे. त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं इंटरेस्ट पेएबल इन ऑगस्ट 2018. ओके, त्यामुळे ते फक्त ऑगस्टमध्ये पे केलं. त्यामुळे हे जे 5,000 आपण जे मेन्शन केले ते फक्त ऑगस्टमध्येच आपण मेन्शन केलेले आहेत, इथे ऑगस्टमध्येच. ओके, त्यामुळे इंटरेस्ट पेमेंट तुम्हाला जे शो केलं ते फक्त ऑगस्टमध्ये पे केलेलं आहे. कारण की त्यांनी स्पेसिफिकली इन्फॉर्मेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे की फॉर ऑगस्ट, म्हणजे जे इंटरेस्ट पेएबल आहे ते ऑगस्टमध्येच पेड करायचं. त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलं. पण सॅलरी अँड वेजेस काय एकाच महिन्यामध्ये आपण पे करत नाही, ते आपण पूर्ण वर्षभर आपण पे करत असतो. आणि त्यांनी मंथली सांगितलेलं आहे. का असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आहे का जूनमध्ये पेमेंट होईल, ऑगस्टमध्ये पेमेंट होईल, असं काही स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आहे. त्यामुळे ते मंथली आहे, रेग्युलर पेमेंट आहे. त्यामुळे 10,000 रुपीज पर मंथ पेमेंट होणार आहे. म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये आपण मेन्शन केले 10,000 10,000 10,000. ओके, नेक्स्ट आपण सेल्स आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी डिस्कस केलं होतं की सेल्स आहेत ते 50% जे आहेत ते क्रेडिट सेल्स जे आहेत ते क्रेडिट सेल्स आपल्याला सेपरेट दिले आहेत. कॅश सेल्स जे दिलेत ते करंट ज्या महिन्यामध्ये आपण सेल करणार आहोत त्याच महिन्यामध्ये आपल्याला कॅश रिसिव्ड होणार आहे. त्यामुळे आपण कॅश सेल्स आपण डायरेक्ट आपण रिसिप्टमध्ये मेन्शन करून घ्या कॅश सेल्स. आणि ज्या महिन्यामध्ये आपल्याला सेल्स होणार आहे त्याच महिन्यामध्ये आपल्याला ते रिसिव्ड होणार आहे. त्यामुळे 1,40,000 जुलैमध्ये रिसिव्ड होणार आहेत. म्हणून जुलैमध्ये मेन्शन करणार आहोत रिसिप्टमध्ये 1,40,000. ओके, ऑगस्टमध्ये किती रिसिव्ड होणार आहेत 1,52,000. ओके, ऑगस्टमध्ये 1,52,000 आणि सप्टेंबरमध्ये रिसिव्ड होणार आहेत 1,21,000. ओके, सप्टेंबरमध्ये 1,21,000. ओके, कॅश सेल्स आपल्याला ज्या महिन्यामध्ये आपण सेल करणार आहोत त्याच महिन्यामध्ये आपल्याला अमाऊंट रिसिव्ड होणार आहेत. त्यामुळे आपण ते डायरेक्टली आपण मेन्शन केले. ओके, मंथली जेवढे सेल्स आहेत ते ॲज इट इज आपण मेन्शन केले. ओके, नेक्स्ट क्रेडिट सेल्स रिलेटेड आपले इन्फॉर्मेशन इथे प्रोव्हाइड केली. मी पुन्हा एकदा रीड करतो. क्रेडिट सेल्स आर कलेक्टेड 50% इन द मंथ सेल्स आर मेड. म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपण सेल्स करणार आहोत त्याच महिन्यामध्ये आपल्याला 50% अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. अँड 50% इन द मंथ फॉलोइंग. आणि काय सांगितलेलं आहे रिमेनिंग जे 50% आहे ते नेक्स्ट मंथमध्ये रिसिव्ड होणार आहेत. ओके, त्यामुळे आपण त्याची वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करायची आहे. वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे कलेक्शन फ्रॉम डेटर किंवा सेल्सच मेन्शन करा. कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स किंवा कलेक्शन फ्रॉम डेटर्स. ओके, कलेक्शन फ्रॉम डेटर्समध्ये आता जेवढ्या महिन्याची आपल्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं तेवढे सर्व मंथ्स आपण वर्किंग नोटमध्ये आपल्याला शो करायचे. ही वर्किंग नोट आता आपण प्रिपेअर करतो कलेक्शन फ्रॉम डेटर. म्हणजे प्रत्येक मंथला आपल्याला किती अमाऊंट रिसिव्ड झाली आहे डेटर्सकडून ते आता आपण कॅल्क्युलेट करतो आहे. इथे त्यांनी काय सांगितलं 50% करंट मंथमध्ये रिसिव्ड होणार आहे आणि 50% नेक्स्ट मंथमध्ये रिसिव्ड होणार आहे. त्यामुळे आपण सर्व मंथ्स मेन्शन करायचे. जून, जुलै, ऑगस्ट. आपण वर्किंग नोट प्रिपेअर करतो आहे. जेवढ्या महिन्याची इन्फॉर्मेशन दिली तेवढे महिने आपण मेन्शन केले जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. ओके, आता आपल्या डायरेक्ट क्रेडिट सेल्स दिले आहेत. काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला टोटल सेल्स प्रोव्हाइड करतात त्यामधून आपल्या कॅश सेल्स मायनस करायचे असेल रिमेनिंग आपले क्रेडिट सेल्स असतील. पण करंट प्रॉब्लेममध्ये आपल्याला डायरेक्टली आपल्याला क्रेडिट सेल्सच आपल्याला डायरेक्टली प्रोव्हाइड केले. त्यामुळे आपण ते डायरेक्ट मेन्शन करणार आहोत क्रेडिट सेल्स. वर्किंग नोटमध्ये आपण डायरेक्ट आपण मेन्शन करू क्रेडिट सेल्स. ओके, क्रेडिट सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत. क्रेडिट सेल्स किती आहेत 1,80,000. 1,80,000 जुलैमध्ये 80,000 आहेत. ऑगस्टमध्ये आहेत 1,40,000. ओके, आणि सप्टेंबरमध्ये आहेत 1,20,000. ओके, हे आपल्याला क्रेडिट सेल्स त्यांनी प्रोव्हाइड केले आहेत. आता क्रेडिट सेल रिलेटेड इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे की 50% करंट मंथमध्ये रिसिव्ड होणार आहे. त्यामुळे आपण इथे मेन्शन करणार आहोत 50%. दोन आपण त्याच्यामध्ये पार्ट पडणार. फर्स्ट 50% अँड सेकंड 50%. ओके, हे फर्स्ट 50% आहेत.
ओके. तर फर्स्ट 50%बद्दल त्याने काय सांगितलेलं का ती अमाऊंट आपल्या करंट मंथमध्येच रिसिव्ह होणार आहे. क्रेडिट सेल्स आर कलेक्टेड 50% इन द मंथ सेल्स आर मेड. ज्या महिन्यामध्ये आपण सेल्स आपण मेन्शन करणार आहोत त्याच महिन्यामध्ये आपला 50% रिसिव्ह होणार आहे. त्यामुळे जूनच्या सेल्स किती आहेत क्रेडिट सेल्स 1 लाख रुपीज आहेत. तर 1 लाखमधले आपल्याला 50% करंट मंथमध्ये रिसिव्ह होतील. त्यामुळे 1 लाख इंटू 50% किती रुपये रिसिव्ह होतील करंट मंथमध्ये 50,000 रिसिव्ह होतील. सेम सिच्युएशन जुलैची 40,000 रिसिव्ह होतील. सेम सिच्युएशन ऑगस्टची 70,000 रिसिव्ह होतील. सेम सिच्युएशन सप्टेंबरची 60,000 रुपीज रिसिव्ह होतील. 50% अमाऊंट आपल्या करंट मंथमध्ये आपला रिसिव्ह होणार आहे. ओके. आणि नेक्स्ट 50% रिलेटेड त्यांनी काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे 50% इन द मंथ फॉलोइंग. रिमेनिंग 50% इन द मंथ फॉलोइंग म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपण सेल्स केले त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला रिसिव्ह होणार आहे 50%. ओके. म्हणजे ह्या 1 लाखच्या 50% अमाऊंट आता कधी रिसिव्ह होणार आहे जूनच्या सेलच्या 1 लाखच्या 50% जी अमाऊंट आहे ती जुलैमध्ये रिसिव्ह होणार आहे. कारण त्यांनी सांगितलं करंट मंथमध्ये 50% रिसिव्ह होईल आणि नेक्स्ट 50% आपले मेन्शन होणार रिसिव्ह होणार नेक्स्ट मंथमध्ये. त्यामुळे आता नेक्स्ट 50% म्हणजे कधी ह्या 1 लाख रुपीजच्या जी 50% अमाऊंट आहे ती अमाऊंट आपल्याला इथे रिसिव्ह होईल. 1 लाख रुपीज कसे रिसिव्ह झालेत तर हे जे 1 लाख रुपीज आहेत या 1 लाखमधले 50,000 रुपीज इथे रिसिव्ह झालेले आहेत आणि रिमेनिंग 50,000 रुपीज इथे रिसिव्ह झालेले आहेत. म्हणजे टोटल 1 लाख रुपीज आपल्याला रिसिव्ह झालेले आहेत. ओके. सेम सिच्युएशन या 80,000चा 50% इथे रिसिव्ह झाले आहेत 50% इथे रिसिव्ह झालेले आहेत. म्हणून सेम अमाऊंट इथेच आपल्याला रिसिव्ह होणार आहे 40,000 रुपीज अमाऊंट आपल्या इथे रिसिव्ह होणार आहे. सेम सिच्युएशन ऑगस्टचं सुद्धा 70,000 50% आहे ते ऑगस्टमध्येच रिसिव्ह झाली. नेक्स्ट 50% आपल्याला सप्टेंबरमध्ये रिसिव्ह होणार आहे. सेम सप्टेंबरचं सुद्धा 60,000 रुपीज सप्टेंबरमध्ये रिसिव्ह झाली. नेक्स्ट 50% आहे ती ऑक्टोबरमध्ये रिसिव्ह होईल. ओके. पण ते ऑक्टोबर आपण मेन्शन केलेलं नाही कारण रिक्वायर्ड नाही आहे आपल्याला कारण आपल्याला फक्त 3च महिन्याचा प्रिपेअर करायचा आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर. ओके. त्यामुळे आता ॲक्च्युअल किती अमाऊंट रिसिव्ह झाली डेटर्सकडून करंट मंथमध्ये ती इथे आपल्याला फाइंड आउट होईल. ओके. इथे किती अमाऊंट आपली ह्या दोघांची आपली टोटल होणार आहे 50% आणि 50% या दोघांची आपली टोटल होणार आहे. आता ही आपल्याला इथे मेन्शन करण्याची गरज नाही कारण की आपण जूनचा आपण प्रिपेअरच करत नाही आहे. ओके. कारण जूनचं आपल्याला कॅश बजेट आपल्याला प्रिपेअरच करायचं नाही आपल्याला फक्त जुलैपासून प्रिपेअर करायचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला मेन्शन करताना 2 अमाऊंटची टोटल येईल 50% अशी 90,000 रुपीज या 3 महिन्यापर्यंत हे आपलं कलेक्शन फ्रॉम डेटर्सची फायनल अमाऊंट आहे. म्हणजे जुलैमध्ये आपल्याला किती अमाऊंट रिसिव्ह होणार आहे डेटर्सकडून 90,000 रुपीज. ओके. त्यामुळे जुलैमध्ये इथे मेन्शन करा कलेक्शन फ्रॉम डेटर्स. ओके. किती आहे जुलैमध्ये किती रिसिव्ह होणार आहे 90,000 रिसिप्टमध्ये मेन्शन होईल. ऑगस्टमध्ये 1,10,000 सप्टेंबरमध्ये 1,30,000. हेच मेन कॅल्क्युलेशन आहे. हे एकदम सिम्पल होतं इथे पण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये याची इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली असेल. ओके. तर ती जी इन्फॉर्मेशन दिली ती प्रॉपर आपल्याला इंटरप्रिट करायची आणि त्याचं आपल्याला असं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे की करंट मंथमध्ये आपल्याला किंवा जुलै ऑगस्ट सप्टेंबरचं आपल्या 3 महिन्याचं आपल्याला कॅश बजेट प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. तर प्रॉपर जुलैमध्ये किती कॅश रिसिव्ह झालेली आहे किती क्रेडिट सेल झाले ते इम्पॉर्टंट नाही आहे कारण आपण कुठला बजेट आपण प्रिपेअर करतो कॅश बजेट. तर कॅश किती रिसिव्ह झाले ते इम्पॉर्टंट आहे. ओके. किती सेल झाले ते इम्पॉर्टंट नाही आहे. ओके. त्यामुळे आपल्याला इथे कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर कलेक्शन फ्रॉम डेटर जुलैमध्ये होणार आहेत 90,000 ऑगस्टमध्ये होणार आहेत 1,10,000 आणि सप्टेंबरमध्ये होणार आहेत 1,30,000. ओके. कोणाला याच्यामध्ये काय क्वेरी आहे ही जी अमाऊंट आपण फाइंड आउट केली ती कारण 50% रिसिव्ह होणार आहे 50% करंट मंथमध्ये नेक्स्ट 50% नेक्स्ट मंथमध्ये 40,000 40,000 70,000 70,000 60,000 60,000. ओके. 50% प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. त्यामुळे आपले हे कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपले फाइंड आउट झालेले आहेत. अरे सॉरी रॉंग आपण मेन्शन केलं. अजून एक इन्फॉर्मेशन पुढे मेन्शन केलेली आहे ती आपण कन्सिडरच केली नाही ती एकदा कन्सिडर करणं गरजेचं होतं. बघा कलेक्शन फ्रॉम क्रेडिट सेल्स आर सब्जेक्ट टू 5% डिस्काउंट इफ पेमेंट इज रिसिव्ड ड्युरिंग द मंथ ऑफ सेल्स. ओके. इथे रॉंगली परचेसेस मेन्शन झाले ऑफ सेल्स आहे. अँड 2.5% इफ द पेमेंट इज रिसिव्ड इन द मंथ फॉलोइंग द मंथ. ओके. म्हणजे त्यांनी अजून एक कंडिशन प्रोव्हाइड केलेली आहे ती आपल्या कंडिशननुसार इथे आपल्याला मेन्शन करणं गरजेचं होतं. जरी आपल्याला 50,000 रुपीज अमाऊंट रिसिवेबल होती पण आपण त्या करंट मंथमध्ये आपण किती आपला डिस्काउंट देणार आहोत आपण म्हणून इथे डिस्काउंट लेस करतोय. किती आपला डिस्काउंट आहे आपला 5% सांगितलेलं आहे कारण करंट मंथमध्ये अमाऊंट रिसिव्ह होणार आहे त्यामुळे डिस्काउंट किती मेन्शन होणार आहे 5%. ओके. 5% डिस्काउंट मेन्शन होईल. मग जी अमाऊंट रिसिवेबल होती त्याच्या 5% आपल्याला डिस्काउंट मेन्शन करायचं आहे. ओके. तर हा डिस्काउंट मेन्शन होईल प्रत्येक महिन्याचा आपला डिस्काउंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे
आणि ती अमाऊंट मायनस करून आपल्याला जी अमाऊंट आहे ती आपल्याला रिसिवेबल आहे. म्हणजे आपल्याला रिसिव्ड किती होणार आहे अमाऊंट इथे 47,500 एवढीच आपली अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होणार आहे. ओके, ही अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होणार आहे. ही 50% अमाऊंट आपली फायनल 50% अमाऊंट झाली. ओके, आणि सेकंड 50% अमाऊंट त्यांनी काय सांगितलेलं आहे की जी सेकंड 50% अमाऊंट आहे त्याच्यावरती किती पर्सेंट आपल्याला डिस्काउंट मिळणार आहे. 2.5% आपल्याला डिस्काउंट आपल्याला अलाउ करायचं आहे. ओके, 2.5%. मग त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला डिस्काउंट मेन्शन करायचं, लेस डिस्काउंट सेकंड 50% अमाऊंटमधून. ओके, तो डिस्काउंट किती आहे 2.5%. ओके, तो 2.5% इथे फाइंड आउट करून घ्या 50,000च्या इंटू 2.5%. ओके, त्यामुळे एवढा डिस्काउंट रिसिव्ड होईल त्यांना. आणि एक ॲक्च्युअल किती सेकंड याची अमाऊंट किती रिसिव्ड होईल ती मायनस करून अमाऊंट रिसिव्ड होईल 50,000 मायनस 1,250 ही अमाऊंट रिसिव्ड होईल. आपल्या 3च महिन्याची गरज आहे त्यामुळे 3च महिन्याची मेन्शन करतो आहे. आणि आता हे रिसिवेबल फाइंड आउट करताना कलेक्शन फ्रॉम डेटर्स फाइंड आउट करताना हे दोन अमाऊंट ॲड होतील 38,000 प्लस 48,750. ओके, ही अमाऊंट मेन्शन होईल. ओके, कारण प्रॉब्लेममध्ये त्याने अजून एक इन्फॉर्मेशन दिलेली होती, काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली होती, काही 50% अमाऊंट करंट मंथमध्ये रिसिव्ड होणार आहे, पण त्या 50%वरती 5% डिस्काउंट आपल्याला अलाउ करायचं आहे. आणि नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला 50% अमाऊंट रिसिव्ड होणार आहे, पण त्या 50%वरती आपल्याला 2.5% आपल्याला डिस्काउंट आपल्याला चार्ज करायचं आहे किंवा अलाउ करायचं आहे. ओके, तर आपण ते डिस्काउंट आपण मायनस करून आपल्याला अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होणार आहे. डिस्काउंट मायनस केल्यानंतर जेवढी अमाऊंट आहे तेवढी आपल्याला अमाऊंट तिथे रिसिव्ड होणार आहे. ओके, त्यामुळे आपण अमाऊंट फाइंड आउट करताना हे 38,000 आणि हे 48,750 आपल्याला मेन्शन करायचे. ओके, क्लिअर आहे. याच्यामध्ये कोणाला काय क्वेरी आहे का? हा पॉईंट समजलाय सर्वांना काय केलं आपण 5% आणि 2.5% आपण मायनस केलेलं आहे. कोणाला काय क्वेरी आहे याच्यामध्ये काय समजलेला हा पॉईंट काय आहे तो? ओके, मग कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपले मेन्शन होतील 86,750. ओके, नेक्स्ट मंथमध्ये रिसिव्ड होतील ऑगस्टमध्ये 1,05,500 1,05,500 आणि लास्ट मंथमध्ये आपल्याला रिसिव्ड होणार आहे सप्टेंबरमध्ये 1,25,250 1,25,250. ओके, हे कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहे. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. क्रेडिटर्स आर पेड आयदर ऑन प्रॉम्प्ट म्हणजे कॅश परचेसेस और 30 डेज बेसिस. 30 डेज बेसिस म्हणजे 1 मंथचा क्रेडिट पिरियड आहे. ओके, 30 डेज बेसिस म्हणजे 1 मंथ क्रेडिट पिरियड आहे. ओके, इट इज एस्टिमेटेड दॅट 10% ऑफ द क्रेडिटर्स आर इन प्राउंड कॅटेगरी. म्हणजे 10% आहे ते कॅश परचेसेस आहेत आणि रिमेनिंग आपले 90% आपले काय आहेत क्रेडिट परचेसेस आहेत. तर आपण त्याचीसुद्धा आपल्या वर्किंग नोट आपल्याला इथे प्रिपेअर करायचे परचेसेस. ओके, हे वर्किंग नोटमध्ये हे तुम्हाला शो करायचं आहे असं वर्किंग नोट. कधी विदाऊट वर्किंग नोट कधी तुम्ही अमाऊंट कधी मेन्शन केली तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, मार्क्स देणार नाही. हे वर्किंग नोट तुम्हाला शो करणं गरजेचं आहे. इथे तुम्ही पाहिजे तर ए पॉईंट मेन्शन करू शकता, हा तुम्ही बी पॉईंट मेन्शन करू शकता. ए प्लस बी इज इक्वल टू टोटल 100% अमाऊंट रिसिव्ड होईल असं तुम्ही मेन्शन करू शकता इथे पाहिजे तर ए प्लस बी. ओके, ही तुमची 100% अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम डेटर्स आहे, कलेक्शन फ्रॉम डेटर्स आहेत. तसंच आता पेमेंट टू आपल्या क्रेडिटर्स आपल्याला फाइंड आउट करायचं. तर पेमेंट फॉर क्रेडिटर्स फाइंड आउट करण्याचं सेम वर्किंग नोट आपल्याला प्रिपेअर करायचे. सर्व मंथ्स आपल्याला मेन्शन करायचे. परचेसेस पहिल्यांदा मेन्शन करतो. ओके, इथे तुम्ही मेन्शन करू शकता पेमेंट टू क्रेडिटर्स आणि दुसरी एक गोष्ट तुम्ही फाइंड आउट करणार आहात कॅश परचेस आहे. जे कॅश परचेसेस आहेत ते तुम्हाला जी तुम्ही पेमेंट करणार ते करंट मंथमधले परचेसेस आहेत ते करंट मंथमध्येच तुम्ही पेमेंट करणार, कारण कॅश परचेसेस ऑन द स्पॉट तुम्ही पेमेंट केलं आणि तुम्ही गुड्स परचेस केलेले आहेत. ओके, त्यामुळे आता त्यांनी काय सांगितलेलं 10% कॅश परचेसेस आहेत आणि रिमेनिंग 90% म्हणजे क्रेडिट परचेसेस असतील. तर परचेसेस बघा कुठे दिले ते परचेसेस आहेत 160 170. मी कॉलममध्ये मेन्शन करतो 1,60,000 1,70,000. नेक्स्ट मेन्शन केले 2,40,000. नेक्स्ट आहेत 1,80,000. हे टोटल आपले परचेसेस आपल्याला प्रोव्हाइड केले. हे टोटल परचेसेस आहेत. हे टोटल परचेसेस आहेत. आता लेस करा कॅश परचेसेस. लेस कॅश परचेसेस. कॅश परचेसेस किती सांगितले त्यांनी प्रॉब्लेममध्ये 10% आहेत.
ओके. त्यामुळे कॅश परचेसेस मेन्शन करा 10%, म्हणजे ही जी वरची अमाऊंट आहे त्याच्या 10% आपले कॅश परचेसेस आहेत. 10 डिवाइड बाय 100 म्हणून 10% अमाऊंट फाइंड आउट करा. हे कॅश परचेसेस आहेत आणि हे कॅश परचेसेस तुम्ही डायरेक्टली आता मेन्शन करू शकता पेमेंटमध्ये, कारण कॅश परचेसेस म्हणजे करंट मंथमध्येच तुम्ही परचेसेस केले आणि करंट मंथमध्येच तुम्ही पेमेंट केलेले आहेत. ओके. त्यामुळे कॅश परचेसेस ॲज इट इज मेन्शन करून घ्या. जुलैपासून आपल्याला मेन्शन करायचे 17, 24 आणि 18. 17,000, 24,000 अँड 18,000. ओके. हे कॅश परचेसेस आहेत, म्हणजे ऑन द स्पॉट तुम्ही पेमेंट केलं. त्यामुळे ज्या महिन्यामध्ये तुम्ही परचेसेस केले त्याच महिन्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके. हे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याचं म्हणजे आपल्याला मेन्शन होईल 17,000, 24,000 आणि 18,000. आता रिमेनिंग अमाऊंट आपल्याला मेन्शन करायचे. कॅश परचेसेस झाले. आता पेमेंट टू क्रेडिटर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हे रिमेनिंग अमाऊंट काय फाइंड आउट झाली? क्रेडिट परचेसेस. ओके. ही आता रिमेनिंग अमाऊंट आपली काय फाइंड आउट होईल? क्रेडिट परचेसेस. टोटल परचेसेस मायनस कॅश परचेसेस इज इक्वल टू क्रेडिट परचेसेस फाइंड आउट होतील. हे सर्व झाले क्रेडिट परचेसेस फाइंड आउट. ओके. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याचे आपण क्रेडिट परचेसेस आपण फाइंड आउट केलेले आहेत. ओके. आता क्रेडिट परचेसेस रिलेटेड त्यांनी इन्फॉर्मेशन, आता हे फक्त परचेसेस झालेले, त्याची अमाऊंट आपण अजून पे केलेलं नाही आहे. तर पेमेंटची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. ओके. 30 डेज क्रेडिट पिरियड आहे. म्हणजे हे जे जूनचे जे परचेसेस आहेत त्याचा आपण पेमेंट कधी केलेला असणार आहे? जुलैमध्ये. जूनचे जे परचेसेस आहेत त्याचा आपण पेमेंट कधी केलं असणार आहे? जुलैमध्ये. त्यामुळे हे फक्त आपल्याला इथे आपल्या मेन्शन होतील. ओके. ठीक आहे. ओके. अशा पद्धतीने मेन्शन होतील. जूनच्या परचेसेसचं आपण पेमेंट कधी करणार आहोत? पेमेंट टू क्रेडिटर्स. आपली ही अमाऊंट फाइंड आउट होईल पेमेंट टू क्रेडिटर्स. ओके. पेमेंट टू क्रेडिटर्स आपली अमाऊंट इथे फाइंड आउट होणार, ही आपल्याला मेन्शन करायचे. ओके. पेमेंट टू क्रेडिटर. बघा जूनचे जे आहेत ते आपल्याला कधी पेमेंट करायचे? जुलैमध्ये. जुलैचे आहेत ते कधी पेमेंट करायचे? ऑगस्टमध्ये. ऑगस्टचे आहेत ते कधी आपण पेमेंट करणार आहोत? सप्टेंबरमध्ये. त्यामुळे हे जे आपले पेमेंट टू क्रेडिटर्स आहेत, कारण त्याची लॅग इन पेमेंट किती आहे? 1 मंथ आहे. म्हणजे करंट मंथचे एक्सपेन्सेस आपण कधी पेमेंट करणार आहोत? नेक्स्ट मंथमध्ये. ओके. हे परचेस आहे त्याचं पेमेंट आपण नेक्स्ट मंथमध्ये. 2,16,000चं पेमेंट नेक्स्ट मंथमध्ये. त्यामुळे हे आपल्याला मेन्शन करा. हे आपण ॲक्च्युअल पेमेंट केलेलं आहे त्यामुळे ते मेन्शन होतील इथे पेमेंट टू क्रेडिटर्स. पेमेंट टू क्रेडिटर्स. पेमेंट टू क्रेडिटर्स किती? 1,44,000 कधी आहेत? जुलैमध्ये 1,44,000 आहे. ऑगस्टमध्ये आहेत 1,53,000 आणि सप्टेंबरमध्ये आहे 2,16,000. ओके. हे पेमेंट टू क्रेडिटर्स झाले. आता प्रॉब्लेममध्ये अजून काही कुठली गोष्ट राहिलेली आहे का? तर अदर एक्सपेन्सेस राहिलेले आहेत. त्या अदर एक्सपेन्सेससुद्धा आपल्याला पेमेंट करायचं आणि अदर एक्सपेन्सेस रिलेटेड आपल्याला कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. त्यामुळे हे अदर एक्सपेन्सेस ज्या महिन्यामध्ये पेमेंट झाले आहेत इन दॅट मंथ्स वी हॅव पेड दॅट एक्सपेन्सेस. ओके. त्यामुळे डायरेक्टली आपल्याला ते मेन्शन करायचे. अदर एक्सपेन्सेस. ओके. अदर एक्सपेन्सेस जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. जुलैमध्ये किती आहेत अदर एक्सपेन्सेस? 20,000. ऑगस्टमध्ये 22,000 अँड सप्टेंबरमध्ये 21,000. ओके. we will pay that expenses in the same month. Okay, that's why we have mentioned that same amount. ओके. जुलैमध्ये 20,000 होती तर 20,000च अमाऊंट आपण पेड केलेली आहे. जुलैमध्ये 22 होती म्हणून 22च आपण पेमेंट केलेली आहे. सप्टेंबरमध्ये 21 होती ते सेम आपण 21 आपण पेमेंट केलेली आहे. आता प्रॉब्लेममध्ये कुठली इन्फॉर्मेशन अशी राहिलेली आहे जी आपण मेन्शन केलेली नाही अशी काय आहे का? ओपनिंग बॅलन्स आपण ऑलरेडी मेन्शन केला, सॅलरी अँड वेजेस मेन्शन केले, इंटरेस्ट मेन्शन केले, सर्व आपण हे गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. क्रेडिट सेल्सचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं, कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपण कॅल्क्युलेट केले, पेमेंट टू क्रेडिटर्स फाइंड आउट केले, कॅश परचेसेस आपण फाइंड आउट केलं. म्हणजे प्रॉब्लेममधली सर्व इन्फॉर्मेशन आपण मेन्शन केलं. आपला प्रॉब्लेम इथे आपला कंप्लीट झालेला आहे. ओके. प्रॉब्लेम आपला इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टोटल आपल्याला करायचं आहे. टोटल रिसिट इथे फाइंड आउट करून घ्या. हा टोटल रिसिटला पाहिजे तर तुम्ही बी मेन्शन करा. इथे मी कोडिंग करतो पाहिजे तर इथे ए, ओपनिंग बॅलन्स ए, टोटल रिसिट बी, टोटल पेमेंट सी आणि क्लोजिंग बॅलन्स डी. ओके. तर आपलं इथं क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट करताना काय येणार आहे? ए प्लस बी मायनस सी इज इक्वल टू आपला क्लोजिंग बॅलन्स आपला फाइंड आउट होईल. ओके. तर आपले टोटल रिसिट करा.
टोटल रिसीट ह्या टोटल रिसीट आहेत. ओके, टोटल पेमेंट इथे फाइंड आउट करून घ्या. टोटल पेमेंट, हे टोटल पेमेंट आहे. ओके, सर्व आपण टोटल केली, ह्या सर्व पोर्शनची आपण टोटल केलेली आहे. ओके, 1,91,000, 2,14,000. ओके, आणि हा आपण ओपनिंग बॅलन्स आपण आता मेन्शन करणार आहोत. ओपनिंग बॅलन्स आपला फाइंड आउट होईल, हा क्लोजिंग बॅलन्स आपण फाइंड आउट करणार आहोत. आता क्लोजिंग बॅलन्समध्ये किती अमाऊंट मेन्शन होईल, तर सेम फॉर्म्युला ए प्लस बी मायनस सी. ए प्लस बी टोटल रिसीट मायनस सी पेमेंट. ओके, हा आपला बॅलन्स आला ओपनिंग बॅलन्स. तर ओपनिंग बॅलन्स आपला नेक्स्ट मंथचा, हा क्लोजिंग बॅलन्स आपण फाइंड आउट केला तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग बॅलन्स असेल, म्हणून 60,750. सेम सेकंड मंथचा फाइंड आउट करा. ए प्लस बी मायनस सी अमाऊंट फाइंड आउट होते 1,04,250, तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग बॅलन्स असेल. ओके, सेम पुन्हा लास्ट मंथचा फाइंड आउट करा क्लोजिंग बॅलन्स. ओपनिंग म्हणजे ए प्लस बी रिसीट मायनस सी पेमेंट इज इक्वल टू आपला फाइंड आउट झाला 85,500. ओके, आपला हे आन्सर आपला फाइंड आउट झालेलं, एवढंच आपला फाइंड आउट करायचं आहे. हे आहे कॅश बजेट. ओके, कोणाला काय याच्यामध्ये काय क्वेरी आहे, काय करायला लागेल, फक्त फॉर्मॅट फॉलो करा. ओपनिंग बॅलन्स प्लस रिसीट मायनस क्लोजिंग मायनस पेमेंट इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स. ओके, हा एक सिंपल प्रॉब्लेम होता. यातले काही पॉईंट आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतात. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया जो एक्झामला ऑलरेडी आलेला आहे, असा आपण प्रॉब्लेम आपण बघणार आहोत.